राजस्थानातून हैदराबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकांसह 3 जण ठार झाले तर 19 जण जखमी झालेत। मृतात एका 1.5 महिन्याच्या शिशूचा समावेश आहे। हा अपघात चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला। या अपघातात पूजा वय 32, तिचा 1.5 महिन्याचा शिशू व चालकाचा मृत्यू झाला। राजस्थानाहून हैदराबादच्या दिशेने खासगी बस AR11 B5851 जात होती। या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळते। बसचा वेग जास्त असल्याने चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजूला उलटी होऊन अपघात झालाय। आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात गोविंद सिंग 18, टोक सिंग 18, रमेश कुमार 32, भरत सिंग 43, महेश कुमार 7, निलेश कुमार 6, गुड्डी देवी 35, हॅप्पी सिंग 22, महावीर कुमार 22, सुरेश सिंग 26, शुभम 8, सागवी चैतन 6, मोहल देवी 6, मोती सिंग 21, हरीश तेवासी 18, मोनहर सिंग 20, प्रकाश सिंग 18, अनूप सिंग 30, जिताराम 27 हे सर्वजण जखमी झाले असून सर्वांना धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्यांच्या डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुरू केलेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील घटनास्थळी पोहोचले। 108 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले। अपघातामध्ये कुसुंबा मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प झाली होती। क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्यात येत असतानाच क्रेन चालकानं नियंत्रण सुटल्यानं क्रेन देखील पलटी झाली असून सुदैवानं क्रेनच्या चालकानं प्रसंगावधान साधत क्रेनमधून उडी घेतल्यानं त्याचे प्राण वाचले। मात्र सायंकाळी उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद झालेली नव्हती। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखेसह धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।